विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री बालभारती प्रकरण 5वे हिरव्यागार झाडावर या कवितेचा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, खालील वाक्य कोणी म्हटले आहे ते लिहा। पतंग उडवले मुलांबरोबर, हवा म्हणाली। आ, दाणे खाल्ले पोटभर, चिमणी म्हणाली। आजचा दिवस मजेदार, माकड म्हणाले। ई, माती वाहून गेली तर काय होईल, छोटे झाड। प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा। 1, ढगांना हलवणारी हवा। आ, गाणी गुणगुणणारी चिमणी। ई, फांद्यावर घरटी बांधणारे पक्षी, रात्रभर जागत राहिलेले छोटे झाड। पुढील प्रश्न पाहण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3, उत्तरे लिहा। झाडांच्या फांदीवर बसून झोके कोण घेत असे? झाडांच्या फांदीवर बसून झोके माकड घेत असे। आ, छोटे झाड का हिरमुसले? हवा, चिमणी, माकड, झाड हे चौघेही खूप हसले आणि आपल्या घरी परतले। हे पाहून छोटे झाड हिरमुसले व स्वतःशीच म्हणाले की मी इकडे तिकडे कुठे जाऊ शकत नाही, वाचू शकत नाही। त्याला खूप रडायला आले, त्यामुळे छोटे झाड हिरमुसले। ई, मोठ्या झाडाने छोट्या झाडाची समजूत कशी काढली? उत्तर, झाडाने छोट्या झाडाला समजावले की आपण सहजासहजी पडत नाही। पक्षी फांद्यावर घरटी बांधतात, आपण माती घट्ट पकडून ठेवल्यामुळे माती वाहून जात नाही, त्यामुळे शेती चांगली येते। तसेच आपण ढग अडवतो, त्यामुळे पाऊस पडतो, सर्वांना पाणी मिळते, आपल्या पानाफुलांचाही लोकांना उपयोग होतो। अशा रीतीने मोठ्या झाडाने छोट्या झाडाची समजूत घातली। पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। विचार करा व सांगा, आपल्या आजूबाजूला झाडे नसतील तर काय होईल? उत्तर, आपल्याला अन्नधान्य मिळणार नाही, शुद्ध हवा मिळणार नाही, पावसाचे प्रमाण कमी होईल, प्राणी पक्ष्यांची घरटे नष्ट होतील, पर्यावरणाचा समतोलही बिघडेल। अशा रीतीने आपल्या आजूबाजूला झाडे नसतील तर त्याचे दुष्परिणाम होतील। लिहिते होऊया। 1, झाडे व प्राणी पक्षी यांचे एकमेकांशी नाते कसे असावे असे तुम्हाला वाटते? 5 ते 6 वाक्यात उत्तरे लिहा। उत्तर, झाडे, प्राणी किंवा पक्षी यांचे नाते अतूट असावे। झाडे, प्राणी व पक्ष्यांना अन्न, निवारा असे संरक्षण देतात। पक्षी झाडावरील फळे खाऊन बियांचा प्रसार करतात, त्यामुळे नवीन झाडेही तयार होतात, त्यामुळे निसर्गाचे संतुलन टिकून राहते। 2, झाड तुमच्याशी बोलू लागले या विषयावर 5 ते 6 वाक्य लिहा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पर्यावरण या विषयाशी संबंधित सुवचनांचा व घोषवाक्य यांचा संग्रह करून वहीत लिहा। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या सुवचने व घोषवाक्य लिहून दिलेले आहे। सीडबॉल व सीडबॅग याविषयी माहिती मिळवून सीडबॉल तयार करा। सीडबॉल तयार करण्याचा अनुभव 7 ते 8 ओळीत लिहा। मी व्यवस्थितरित्या तुम्हाला उत्तरे लिहून दिलेली आहे, त्यामुळे आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। खेळूया शब्दांशी। पुढील शब्दांमधून झाडांची नावे शोधा। आवड, वड, पिंपळगाव, पिंपळ, चिंचवड, चिंच अशा रीतीने झाडांची नावे आहेत। तर माकड या शब्दापासून कड, कड पासून तर कडुलिंब हा शब्द तयार होतो। तर सारंग पासून साग, पळसखेड, पळस झाडांची नावे होतात। गोलाबाहेर शब्दांना गोलातील शब्द जोडून शब्द तयार करा व लिहा। रुबाबदार, तजेलदार, जबाबदार, वजनदार, धैर्यवान, भाग्यवान, बलवान, गुणवान अशा रीतीने शब्द तयार होतात। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार। भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।